नारायण राणेंचं दबाव तंत्र, सोमवारी देणार मंत्रिपदाचा राजीनामा, मात्र काँग्रेस सोडणार नसल्याचं केलं स्पष्ट. त्याच्या परिस्थितीला अशी माझी परिस्थिती आहे की मुलीला माझ्या 94% मार्क पडून सुद्धा मला ऍडमिशन घ्यायला पैसे माझ्याजवळ नाहीत, 3000 रुपये सुद्धा. केव्हीसीएल घोटाळ्यात अनेकांची कष्टाचे पैसे गमावले. मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाणांविरोधात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल. चव्हाणाच्या अटकेच्या मागणीसाठी एजंट्सचं आंदोलन. उस्मानाबादमधल्या उपविभागीय अधिकारी शोभा राऊतांच्या घरातून 76 लाखांची मालमत्ता जप्त. 39,000ची लाच घेताना झाली होती अटक. ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनात सुधारणा होण्याची शक्यता. सुधारणांचा मसुदा तयार, कायदा मंत्रालयाकडे विचारासाठी पाठवला. यूपीए सरकारनं केलेल्या भूसंपादन कायद्यात बदल करण्याचे केंद्र सरकारचे संकेत. कायदा बदलल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातील, सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भीती. नागपूर मध्यवर्ती संग्रहालयातल्या 1200हून जास्त दुर्मिळ ट्रॉफीज नष्ट. कुजल्यामुळे ट्रॉफीज नष्ट करण्यात आल्याचा क्युरेटरचा दावा, तर ट्रॉफीजची काळ्या बाजारात विक्री झाल्याचा संशय. आता दहीहंडीत दिसणार नाहीत बालगोविंदा. 12 वर्षांखालच्या मुलांना दहीहंडी थरांवर चढायला बालहक्क संरक्षण आयोगानं घातली बंदी. आणि नागपंचमी निमित्त जिवंत साप पकडण्याच्या बंदीविरोधात 32 शिराळा 3 दिवस बंद. हायकोर्टाच्या बंदीच्या निर्णयाला गावकरी देणार सुप्रीम कोर्टात आव्हान.